आज 3 मार्च. आज आमच्या गावदेवाचं छान भरणे आहे. 9 दिवस होम लागून 10व्या दिवशीची शेवटची होळी झाली की मग दुसऱ्या दिवशी सान भरते. सर्व देवांना पेटे घालून किती छान सजवलंय. हे आमचे ग्रामदैवत रूप कसं खुलून आलंय, बरोबर ना. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी होमला काही येऊ शकले नाही कारण ती होम पहाटे सकाळी 2:30 वाजता लागतो. तर आज म्हटलं सान भरणे तर तिथे जावं, तर मग ओटी भरली. सहान भरते तेव्हा चौक मांडलं जातं आणि तांब्याचा करा ठेवला जातो. त्याची पूजा करून मग नंतर आपल्या पालखीची स्थापना होते. त्या दिवशी पुष्कळ भाविक लोक आले होते, गावातले परगावाचे. आणि गेल्या वर्षी आमच्या देवीची स्थापना झाली होती, मोठा उत्सव झाला होता. तर त्याला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. तर पुन्हा 13 मेला तो कार्यक्रम मोठ्या जोरात उत्साहाने होणार आहे. आदल्या दिवशी सर्व देवांचा अभिषेक झाला आणि पालखीची सजावट करून घेतली आणि पूर्ण सहान भरते तिथे सानेच्या इथं पण सजावट करून घेतली. आता मी मंदिरात जाऊन सर्व देवांचं दर्शन घेते. हे आमचं आता मंदिर किती छान आहे बघा. एका छोट्या मुलाला घेऊन घंटा गर्जना केली. ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन पुन्हा मी सानेवर गेली. तर तिथे सानेवर गाराणे घालत होते. सुरुवातीला पालखीचं सान भरायच्या आधीसुद्धा गाराणे अशा प्रकारे घातलं गेलं आणि पालखीचं उठवताना तेव्हा पण गाराणे घातले गेले. पालखी ज्यावेळी सानेवर येते त्यावेळी चौक मांडलं जातं आणि करा मांडला जातो. तर कऱ्यावरचा आता नारळ फोडणार. नारळ फोडून झाल्यावर ते चौक उचललं जाईल आणि त्यानंतर पालखी बाहेर काढली जाते. सहान फुलांनी खूप छान सजवले. आता पालखी बाहेर काढताना खूप सांभाळून बाहेर काढलं जातं. ग्रहण असून सुद्धा आमचा देव सानेवर येण्यासाठी आणि नाचण्यासाठी सज्ज. कोकणात शिमगा खूप जल्लोषात साजरा केला जातो. अहो, कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यात कुठेही असो शिमग्याला येतोच येतो. उगाच नाही म्हणत कोकण म्हणजे स्वर्ग. कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं हो. आता पालखी नाचवली जाणार. पालखी नाचवताना बघितल्यावर मला पण असं वाटतं की मी कधी ही पालखी माझ्या खांद्यावर घेईन आणि नाचवीन. खरं तर आम्ही नाचवत नाही, देवच आम्हाला नाचवतो. मी श्री भैरवनाथाला एकच साकडं घालते की मला तुमची पालखी खांद्यावर घेऊन नाचवायची आहे. ती माझी इच्छा तेवढी पूर्ण करा. एकदा आमच्या ह्या कोकणात या आणि पालखी खांद्यावर घेऊन तरी बघा, तेव्हा समजेल आपण पालखीला नाचवतो की देव आपल्याला नाचवतो. आता उद्यापासून देव आमच्या दारी आम्हाला भेटायला आहे, आमच्या घरी संकट दूर करायला आणि घर पावन करायला येणार. सोन्याच्या पावलांनी उंबरा ओलांडून देव आता आमच्या भेटीला आमच्या दारी येणार. देव आता नाचून झाला. पालखी आता गादीवर जाऊन बसणार आणि उद्यापासून प्रत्येकाच्या दारी येणार.